स्वतः सकाळची 6 वाजले. आज पण आपल्याला शूटला बोलवलं होतं. जस्ट आता निघलोय, रेडी वगैरे झालोय. आपल्याला तिकडून बस पकडायची आहे. बसमध्ये बसलोय आपण आता. बसमधून उतरलो मी आता. चाय वगैरे पितो आणि चहा पिऊन जाऊ जायला आपण. चहा पिऊन झाली आपण. आता निघलोय आता जस्ट. आता बस स्टँडला जातो. तिकडून बस पकडू आणि डायरेक्ट जाऊ स्टेशन. आपण आता बघू शकता आपल्याला कोण भेटतंय. गाईज मी प्रत्येक ब्लॉगमध्ये असते आणि असेल होप सो. आता माहिती नाही. आमचा आज परत शूट आहे, सोबत आहे. आता आपल्याला किती लांब जायचं? आम्हाला खूप लांब जायचंय. लिटरली 2 तास 1 तास तरी आमचा असाच जाणार आहे. बघूया. सो बघू शकता आम्ही आता बसमध्ये बसलो आहे. आता डायरेक्ट लोकेशन. सो आम्ही आता बसमधून उतरलो. गाईज आमचं लक्ष नव्हतं. आम्ही एक बस स्टॉप पुढे आलोय आणि आता परत मागे चाललोय आणि ऍड्रेसच सापडत नाही आम्हाला. आता लक्ष वगैरे होतं, पण मग बसवाल्यानं बस थांबवली. जरासं नवीन होता तो, भांडणांच्या मूड मध्ये होता सध्या. तो बस स्टॉप वरती ना भांडणं चालू होते गाईज. बसते एकमेक फुल वाईफ करत होते. काय दोन आणि तोच मुलगा होता. मेल्यामध्ये मग तोच मुलगा आहे. आता ऍड्रेस शोधतो. भेटला तर मग तुम्हाला सांगतो. जसं पण गेलं होते आमचं शूट आहे, मग ते डायरेक्ट तेच दाखवतो तुम्हाला. ह्याला बोलायला देत नाही सध्या तर मी. गाईज ब्लॉग कोणाचा हेच नाही समजत आहे. मी ठेवलंय बोलायला. मी ठेवलंय बोलते मी. मला ठेवलंय. चल हे पण मी बोलायला लावलं होतं तिला. हे पण बोलायला नाही गाईज मी खूप बोलते, पण ना मी टाकत कुठेच नाही. माझा स्नॅप बघा ना, सगळे ब्लॉगिंगचे स्नॅप आहेत, मी टाकत नाही. एवढी ट्रेनिंग नाही माझ्या डायरेक्ट युट्यूब वगैरे टाकायची. बाकी चालतं तर खूप. आता ते त्याचं आहे म्हणून नाही बोलत. ठीक आहे, चलो बघताय सगळे आता. आपल्याला उसाचा रस पाजते आता. आयशा मॅडम थँक्यू. आयशा मॅडम थँक्यू. उसाचा रस पाजताय तुम्ही. पण मी 2 ग्लास पिणार आहे आधी सांगून देता. चल पैसे तो देणार आहे. सेटवरती आम्ही 2 जणच पोचलोय फक्त. अजून येत आहे बाकीचे. आम्ही 2 आलोय. काही एवढं भारी आहे ना, तुम्ही माहिती आहे जसं कालीकर बनवतात सेम नकली काही असले नाही, पण एक नंबर आहे. आम्हाला जाम आवडला तिचा. दाखवतो मी तुम्हाला नंतर. हे बघा सारखे अजून 7-8 जण आलेले आहे. मी आता साईडला व्हिडिओ वगैरे बनवते. आमचं कॉस्ट्यूम वगैरे चेक करता येते. आणि आम्ही आता आम्हाला रूम वगैरे दिली आहे बसायला. चेंज केलं मी. हा शर्ट घातला. सो मी परत चेंज केला. एक शूट झाला आमचा. मी काय ते घेतलं नाही, जास्त टाईम वगैरे नव्हता. परत चेंज केलं. व्हाईटच घातलेला. मी तुम्हाला दाखवतो कुठं शूट झालं. सो इथं शूट झालं आहे आमचं आता सध्या. कॅफेचं होतं. आता त्याने कॅमेरा वगैरे मध्ये सेटअप केला आहे. सो आता आम्ही परत एक शूट करणार. मी तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. इथं शूट होणार आहे परत एक. काहीच बघू शकता इकडे शूट चालू आहे सध्या. हे बघा यो बघू शकता इकडे शूट चालू आहे. हे बघा इथं बघताय सगळे. गाईज आम्ही आता इकडे रील शूट करतोय. आमचं शूट झालेलं आहे. आता इकडे कॉमेडी रील चालू आहे. बघू शकता यांचं बघू काय सेटअप वगैरे चालू आहे. प्राजक्ता आणि दगडू आणि इकडं डायरेक्टर आहे सध्या. त्या मॅडम सांगताय आता कोणकोणतं शूट करायचं. तसंच पाहिजे. करतो मी शूटला गेलं. इकडे कॅमेरा सेटअप झाला. अजून कॅमेरा सेटअप पण झाला नाही. आमची मध्ये रील शूट झाली नाही. आता आम्ही बाहेर आलोय शूट करायला. सगळे बघू शकता आपले आर्टिस्ट. या मॅडम परत ओव्हर ऍक्टिंग चालू. स्टार्ट. प्राजक्ता आय लव्ह यू. या ना बाई. प्राजक्ता आय लव्ह यू.
इसको कुत्ते ने काट लिया है अभी. मी आता रील वगैरे शूट केली झालेली आहे, बघू शकता. ती गरम होते सध्या. आता 2-3 टेक झाले मग आपण कुठलं शूट करून घेऊ. ही जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवू राहिली. गाईस मी काहीच करत नाहीये गाईस. मी साईडला शांत बसली आहे. हात उडतोय जास्त तरी मी एक शब्दाने काय बोलत नाही. वरून आम्हाला बोलतो की तू attitude. मजाक नाही केली, मी सिरियसली बोलतो. अरे थांब ना, हे सगळे रील्स काढतोय. आणि वरतून आयशानं पंखा घेतलाय नवीन. गाईस तर मी तिला काय बोललो, हा मला ते अर्धा तास वापरूस तर ती हात सुद्धा लावून देते. अरे ते नाही द्यायचं जा. बघू शकता किती ऍक्टर झाला हे कॉमन आहे नाही का. काय बोलायचं काय झाला. बाय द वे अण्णा रील्स काढतात कारण शूट अजून बाकी नाहीये. तर आम्ही फुल मिसळतोय. बाकी आतमध्ये सीन तर चालू शॉर्ट लावलेले आणि फक्त इथं नाचायला सीन भेटला तर करू. बाकी तिथे आम्हाला बघा हा का डायरेक्ट बघा आम्हाला. गाईज अर्ध्या घंट्यापासून रील काढताय पण यांच्याकडून डान्सच होत नाही. हे मॅडम शिकवताय बरोबर पण कोणी ऐकतच नाही. आणि खूप बेस्ट डान्सर आहे बाय, एक नंबर. तुम्हाला तर माहिती साईडला थांबतो. हा बघू शकता यांचे रील शूट चालू अजून. चेंज वगैरे केलं आता लग्नातलं शूट असणार आहे, बघू शकता. आपण आता तिकडे इकडं तुम्हाला मी दाखवतो पुढं. हे बघा इकडं बॅकग्राऊंडला बघा कसं दाखवतोय. आणि पूर्ण आता चेंज वगैरे करून घेतलंय, बघू शकता. आणि हे बघा हा माझ्याकडून लावला. आणि हा मीच तो ऍक्टर आहे. भाई की ओवर एक्टिंग देखो. हाँ कम ऑन. मेरे गर्लफ्रेंड कितने और दिखा उसको. तासापासून बसलोय आम्ही आता. तर शूट चालू झाल्यावर जाऊ. बघू शकता तिकडे शूट चालू होणार आहे. लग्नाचं शूट असणार आहे आता. गाईज आता शूट वगैरे करून झालंय. आता जेवण करणार आहे आम्ही. जेवण वगैरे आलंय मागं सगळे. आता जेवण वगैरे घेत आहे. गर्दी कमी झाली मी तेव्हा जाईल. मला काही भूक लागली नाही अजून, मी चहाच पेली. एक तर जेवण आलंय आणि सुमित आता जेवण करतो. तर आम्ही जेवण वगैरे करतो आणि जाऊ तिकडं. आम्ही खाली जेवायला बसलोय. आयशा बघू शकता स्नॅप टाकते. बोल आता काहीतरी. बघू शकता आम्ही मांडी घालून बसलोय इथं आता. आणि आता काहीच आम्ही आता इकडे रील शूट करतोय. आणि हिरोचे किती रील झाले. एक पण याला लाज वाटते. इसको डान्स नाही जमता. आणि काय प्रपोज दाखव तुला नंतर दाखवतो ना. अरे बघू गाईज आम्ही चेंज केलंय परत. गाईस आम्ही 4 वेळा चेंज केले. टॉप जीन्स ड्रेस, टॉप जीन्स ड्रेस. फायनली याला ड्रेस घातलाय. आता लग्नाचं शूट आहे आणि त्याच्यानंतर परत कॅपेस शूट आहे आणि त्याच्यानंतर परत 2 कॅपेस सीन अजून. गाईज बघा किती सीन चालू आहे अजून. सकाळपासून चालू झालं अजून ते चालू आहे. आणि एकच सीन होतोय शादीचा. देखते अभि. गाईज चाय आली, चाय पिऊन घेतो मी. गाईज हे देखो हे कॅफे एरिया आहे. इथं आमचं शूट होणार आहे आता. आता आम्ही चेंज वगैरे करून येऊ तर आमचं इथं शूट होईल. इधर हाय गाइस. हाय डियर. सगळं रेडी झालंय आता. फक्त आपल्याला चेंज करून यायचं. इधर बैठणे काय होऊ शकता. ती स्क्रिप्ट वाचताय. बघू किती. चेहऱ्यावर बिलकुल हसू नाही. मला भेटून आनंद नाही झाला. अरे गप्प नाही. हा पण बोलतोय मग. मी बोलतो चल.
तर एकमेकांवर दबाव आणून गोष्टी करून घेणार आहोत का याला ओव्हर ॲक्टिंग देखो गाईज, ओव्हर ॲक्टिंग. हिची ओव्हर ॲक्टिंग बघा, हिची ओव्हर ॲक्टिंग. होणार होते. ओके. भाई ये तो एक्टर हो का बादशाह है, इसका कोई सीन नहीं. भाई मेरी भाई देखो जाके, देखो जाके. झोप येते मला आता. गाईज आम्ही आता इथं रील शूट करतोय. यार त्यापेक्षा मग इथे काढला असता. हे बघ, हे लावलेलं आहे, हे काढतीये. हो गाईज हे डान्सर आहे आणि या मॅडम सांगताय कसा डान्स करायचा. नाही तर डायरेक्ट साईड रिटेक घ्यावा लागला तुमच्यामुळे यांचा गाईज आमचा इथं आता सीन लागलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा कॅफेचा सीन आहे. इथं मेन हिरो हिरोईन बसलेली आहे आणि इथं आमचा सीन लागलेला आहे कॅफेचा. टायमाचं शूट चालू आहे, आता परत शूट चालू केलं आहे त्यानं. इथं बॅकग्राऊंडला बसलो आहे. कॅफेचा ओनर मी, रिसेप्शनचा. तो गाईज आमचा ब्रेक झाला आहे, नाश्ता आला आहे. सो आता नाश्ता वगैरे करू, परत टेक असणार आहे आमचं. आणि आमचा सीन झालेला आहे, आता ब्रेक आहे, नाश्ता परत जातो सीन. नाश्ता झालाय, आता चहा आली आहे. ही चहा पित नाही, पण आज ही पण चहा प्यायला लागली सोबत राहू राहू. माझं काहीच नाही. आणि हा चहा पण पेत नाही, पण ते मी खाल्लं. हा फक्त दारू पितो. दारू पण चहा नाही. नाही पित. आत्ता मला असं थोडीशी वाटतंय. गाईस मी दारू नाही पित, मी फक्त पाणी पितो. आयशा चहा पित नव्हती आधी, बंद कर. ही जरा जास्तच ओव्हर करायला लागली आजकाल. नाही, कचोरी मला. अरे मी आहे ना, मी खातो ना. मग तू नको, तुला जर खाता येत नसलं प्रत्येकाचं घेत बोलते, दे. हॅलो मी अरे मग वेस्ट कशाला जाऊन द्यायचं, मी आहे ना खायला. मेरे को चल. उद्या जर मग तू कशाला बोलली खाता येत लग्नाला येत नसेल ना. अच्छा, काय व्हिडिओ बंद करायचा? नाही, तू नाही, ऍक्टर आहे ना, लग्नाला ऍक्टर को मी कैसा उद्या. आहे असं आज काय नाही, नंतर सांगेल. उद्या जमणार आहे का? कॅमेरा समोर बोलायला नाही, लागते. चालेल लागणार तो. नको तुम्हाला माहिती आहे येते ना, त्यांना समजला आहे की नाही. बघ, तुला जायचं ना तुझा. बेंचं फोटो काढायचं झालं किती गावाचं. मला आज मला गेलं नाही आवडत. गाईस, इथे मी फोटो काढण्याची वाट बघते आणि हा व्हिडिओ फोटो. गाईस फायनली पॅकअप. आम्ही सगळे आलो होतो 8 वाजता आणि आता 10 वाजले टोटल. 10 म्हणजे हो बरोबर. हाई कायच बोलायचं. आणि ते पण आता कसं आम्ही दोघं आणि ते सोबत. पण तुम्हाला माहिती आहे गाईस, फक्त माझा पॅकअप होता, ह्याचा नव्हता. पण दादाने मी सांगितलं, दादा मी एकटी कशी जाऊ एवढ्याला. हा, तर त्याच्यामुळे मग दादा बोला ठीक आहे, निघा गपचूप, कोणाचं लक्ष तो नसेल. चलो भाई, अभी निकल गए. अभी आरामात घेतले आणि पाण्याची बॉटल पण घेतली. आता Guys, आरामात किती जाऊ. जास्त हा ना, गरम होतं मला किती, एकदा आधीच गरम वरून गरम पाणी. अवतार बघू शकता कसं झालं आता. गाईस केस विचारायला पण टाइम नाही भेटले मला, अशीच निघाले बाहेर. मला बस स्टॉपला पोहोचलोय, पण बसमध्ये बसलो, पण बसमध्ये बघा किती गर्दी. काहीच गर्दी नाही, पण खाली बाहेर मी आता बसमधून जस्ट उतरलो आणि फुल हवा टाईट झाली. आता मी काय ब्लॉग वगैरे घरी जाऊन काय बनवत नाही, इथंच एंड करून टाकतो. आता डायरेक्ट नवीन पुढल्या शूटला भेटतो. ठीक आहे, चलो.